व्यंकटेश पॅराडाईज पुणे. एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुरंदर बहुजन हक्क बहुजन परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात व स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद सर होते व प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रेवती बाळासाहेब भोसले, सुधा भोसले, शरद नवले, अजिंक्य जौंजाळ, निखिल राणे, जनक जावरे, सुमित भोंडे, सनदी लेखपाल प्रतीक मारणे, तलाठी अतुल कोलते, विक्रीकर निरीक्षक सागर जाधव यांचा तर वकिली क्षेत्रात सन 2012 पासून सराव करून पुणे व हायकोर्टमध्ये आणि लॉमध्ये PhD मिळवल्याबद्दल ॲडव्होकेट प्रज्ञा काशीद, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट दुर्गेश सुनील दिवार, ॲडव्होकेट हर्षद लोंढे, ॲडव्होकेट मानसी भिंताडे, ॲडव्होकेट शिवम टिळेकर, ॲडव्होकेट मयुरेश जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील दिवार, पुरंदर कॉलेजचे प्राचार्य युसुफ सय्यद, सेवानिवृत्त प्राचार्य केशव काकडे, जादूगार शुभम, शशिकांत गायकवाड, कैलास दिवार, आप्पासाहेब भांडवलकर, अमोल लोंढे, विष्णुदादा भोसले, जितीन कांबळे, संतोष डुबल, भुजंग गायकवाड, दादा गायकवाड, राहुल भोंडे, सोमनाथ कांबळे, अनिकेत बोडारे, सिद्धार्थ यादव, सचिन खरात, विशाल पेटकर, संदीप लोंढे, शालन सोनवणे, मयुरी गुलदगड आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील दिवार, सूत्रसंचालन संतोष डुबल व आभार कैलास दिवार यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदापरत अर्पण करीत आहोत. जय हिंद. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडवणारे जगद्गुरु तुकोबाराय, बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, या देशातून इंग्रजांना सोडकी पोळपोळ लावणारे आद्य क्रांतीवीर राजेमोहन नाईक, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाची राज्य घटना लिहिणारे आणि बहुजन समाजाला 6742 जातीला एक संघ ठेवणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगबदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव, असा थोर वैश्विक सिद्धांत देणारे आणि त्यांची आता 1 ऑगस्ट रोजी जयंती साजरी झाली. ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम अभिवादन. खर तर मला आज अतिशय आनंद होत आहे की बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं बहुजन हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझा मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी एक नेत्रदीपक असा कार्यक्रम आपण या ठिकाणी सर आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपण विविध क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी, ज्या उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण बहुजन हक्क परिषदेच्या वतीने ठेवलेला आहे. खर तर आपण सगळे खेडेगावातले, ग्रामीण भागातली मुलं, आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध नसतात आणि भौतिक सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा नाना ही विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर MPSC, UPSC मध्ये असेल, लॉ परीक्षा असेल याच्यामध्ये चमकतात. म्हणजे निश्चितच आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये तो दम आहे. आपली पुरंदरची माती संतांची, शूरांची, वीरांची, भूमींची आणि विद्वानांची भूमी आहे आणि त्याची चुणूक मला तुमच्यामध्ये दिसून येते. या ठिकाणी ॲडव्होकेट प्रज्ञा कुलदीप काशीद या साहेब PhD झालेले आहेत लॉ मधून. दुसरे कुमारी रेवती वंदना बाळासाहेब भोसले
या PSI परीक्षा म्हणून उत्तीर्ण झालेल्या आहेत. कुमारी सुधा सत्यवान भोसले या सुद्धा PSI म्हणून उत्तीर्ण झाले. चिरंजीव प्रदीप प्रमोद मारणे अतिशय अवघड अशी सीए परीक्षा तो पास झालेला आहे. या ठिकाणी ऍडव्होकेट सचिन पोपट जाधव हे वकील झालेले आहेत. ऍडव्होकेट दुर्गेश सुनील दिवार हे सुद्धा लॉ परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ऍडव्होकेट हर्षद चंद्रकांत लोंढे घरची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा हा मुलगा वकिली क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वकील झालेला आहे. शरद निवृत्ती नवले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब हे परिचयाचे आहेत. त्यांनी जवळपास 33 वर्ष पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केली आणि ते 2दा PSI ची परीक्षा पास झालेली आणि त्यांनी आता खात्याअंतर्गत त्यांनी सिनियरिटी प्रमाणे PSI पण घेतलेला आहे. अतुल बाळासाहेब कोळसे हे सुद्धा PSI म्हणून पास झालेले आहेत. ते पावसाळ्यात होते आता 30व्याला ते सुद्धा या ठिकाणी PSI म्हणून झाले. चिरंजीव अजिंक्य अशोक जवंजाळ हा अतिशय गरीब विद्यार्थी, कुठलीही भौतिक सुविधा नाही, हा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी PSI ची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. त्यांची सविस्तर माहिती सर त्यांना पुरस्कार वितरण करताना ते सांगतील. या ठिकाणी निखिल प्रसाद राणे त्यांची आई आपल्या सासवड पोलीस स्टेशनला ASI म्हणून काम करत आहे. त्यांचा हा मुलगा आहे तो सुद्धा PSI म्हणून उत्तीर्ण झाला आहे. चिरंजीव सागर ज्योतिबा जाधव सेल टॅक्स परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी जनक बाळासाहेब जावरे हे सुद्धा PSI म्हणून उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील चणा कुटाण्याचा व्यवसाय करतात. ऍडव्होकेट मानसी नारायण भेंताळे या सुद्धा या ठिकाणी लॉची परीक्षा उत्तीर्ण झाले. ऍडव्होकेट शिवम प्रकाश केळकर आमच्या पंचकृषीतला साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तो BA इकॉनॉमिक्स फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज ऑफ पुणे आणि एक्स चीफ मिनिस्टर फेलो महाराष्ट्र PGCP इन पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट फ्रॉम LLM नागपूर इथून त्यांनी केलेला आहे. LLB त्यांनी नवल फुलदेव लॉ कॉलेज फर्ग्युसन मधून केलेला आहे. आणि ऍडव्होकेट मयुरेश जितेंद्र जगताप हे सुद्धा लॉची परीक्षा पास झालेली आहे. आणि चिरंजीव सुमित संतोष भोंडे हा घंटा गाडीवर कचरा गोळा करणारा मुलगा आहे, तो सुद्धा या ठिकाणी PSI झालेला आहे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे आमचे सहकारी मित्र आदरणीय गुलाबकाका गायकवाड यांचे चिरंजीव गौरव गुलाब गायकवाड हे सुद्धा MBA मधून अतिशय उज्ज्वल असं नेतृत्वपदीय संपादन करून ते उत्तीर्ण झाले. या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. खरं तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा समवेतच हा सत्कार का साजरा आहे. सत्कारपूर्ती त्यांचे पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सर्वांना नमस्कार. प्रथम आयोजकांना मी धन्यवाद देते की त्यांनी एवढा छान सत्कार समारंभ ठेवला आमच्या इथं. मी मुलांना, उपस्थित मुलांना एवढं सांगेल की जे आपले ध्येय आहे ते गाठण्यासाठी
जे आपल्याला बोलतील आजूबाजूचे लोक की तुम्ही करू नका, खूप उशीर झालाय, खूप वेळ झालाय, तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही खरंच पाठ ठेवा. आणि ते खूप छान सुविचार लिहिलेला आहे की जीवनाच्या बाजारात ज्याने त्याने आपला अनुभव विकत घ्यायचा असतो. आता इथं सांगितलं की जे ते आपला अनुभव सांगतात. अनुभव हा व्यक्तिनिष्ठ असतो. अभ्यास करताना मला येणारा अनुभव तोच तुम्हाला येईल असं नसतं, पण हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी माझी छोटीशी ओळख करून देते. माझं नाव कुमारी रेवती मंडना बाळासाहेब भोसले. मी निरे इथली आहे. मी 2015 ते 2020 ॲज अ ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. माझा पहिला फोकस तोच होता की माझं करिअर मी तेच केलं ग्रामपंचायत सदस्य म्हणून. त्या हिशोबाने मी 5 वर्ष खूप छान पद्धतीने काम केलं. पण नंतर एक टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. माझ्या आयुष्यात असं झाला. 2019ला मी महिला मेळावा आयोजित केला होता. तेव्हा सरांसारख्याच एक वर्दीतल्या महिला आणाव्यात महिलांना जेणेकरून प्रोत्साहन मिळेल म्हणून. तर एका डीवायएसपी मॅडमने बोलवलं होतं. त्यांनी माझा प्रोग्रामचा आवाका बघून मला बोलल्या की एमपीएससी मध्ये का नाही घेत. थोडीशी तिथे ट्यूब पेटली माझी की चला आपण एमपीएससी करूया. म्हणून 2019 पहिला अटेम्प्ट दिला माझा. प्रिलियम झाली मार्च मध्ये. त्याच्यानंतर मग मी परत माझ्या प्रोग्राम मध्ये राजकारणाच्या सभा किंवा वाड्यातली गटाराची कामं, रोडची कामं, जी मला त्यात सॅटिस्फॅक्शन मिळत होतं त्या कामाकडे परत वळले. नंतर कळलं की आपण मुख्य परीक्षा पास झालो. मग मी परत मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. त्याच्यानंतर दुर्दैवाने कोविडचा पिरियड चालू झाला. त्याच्यानंतर आमचं ग्राउंड होतं 2021 नोव्हेंबरला. पण दुर्दैव असं की 18 नोव्हेंबर 2021 माझं ग्राउंड होतं आणि 16 नोव्हेंबर 2021 माझा पूर्ण पाय सुजला होता. पाय असा सुजला की तो माझ्या शूज मध्ये जात नव्हता. आणि तेव्हा मला माहित नव्हतं की मेडिकल लीव्ह पण मिळते ग्राउंडसाठी. पण मी विचार केला की नाही, याच्यातच यायचं ग्राउंड, जे होईल ते होईल. ग्राउंडला गेले त्यावेळेस काउंटिंगचे मार्क होते. 100 ग्राउंडचे मार्क काउंट करायचे. त्यावेळेस मला 85 मार्क आले. त्यावेळेस मुलींचा कट ऑफ 204 लागला आणि मला 202 मार्क होते. 2 मार्काने माझी पोस्ट फुटली. तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. मग मी जरा शांत बसले की एक तर पॉलिटिक्स करायचं की आपण परत एमपीएससीचं घ्यायचं. कारण 2 मार्काने पोस्ट फुटल्यामुळे मला कॉन्फिडन्स आला होता की आपण या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर पोस्ट मिळेल म्हणून. मग 2022ला पप्पांना मम्मीला मी घरी सांगितलं की हा शेवटचा अटेम्प्ट देईल म्हटलं. आता परत आहेच पंचवार्षिक आहे म्हणलं, परत त्याला उभी राहील. मग 2022ला त्यासाठी पुण्याला गेले मी. पण 22ला जाताना पुण्याला अभ्यासाला जाताना मी SSS चा माझा फॉर्म्युला ठरवून ठेवला होता. 3SP माझा जो पण अभ्यास होत होता तो पण पाळला. एक म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं, एवढा विचार केला होता की स्टे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे 0.25 0.75 मार्कांमध्ये प्रिलियम जायच्या. तो एक विचार स्टे पॉझिटिव्ह. दुसरे म्हणजे संगत. मी मला सांगते आम्ही 5 जणांचा ग्रुप झाला माझ्या इथून गेला पुण्याला. त्यात 4 मुलांनी मी एक मुलगी होती. त्यातला पहिला ज्युनियर इंजिनियर म्हणून PCMC ला लागले एक्झाम देऊन. दुसरे टॅक्स असिस्टंट म्हणून लागले. तिसरा मुलगा क्लर्क म्हणून मंत्रालयात लागला. चौथा मुलगा रेल्वे. मी पिंगोडी या गावाची. माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण तिथंच झालं. 11वी 12वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्स मी केली. त्यानंतर मला पोलीस भरती द्यायची होती. माझे पप्पा बोलले होते, त्यांचं स्वप्न होतं खरं तर की मला पोलीस बनवायचं. मला एकदा 7वी 8वीत मी असताना ते बोलले होते मला की तुला तर मी पोलीस करणार. की मी मनाशी छान केलं होतं की बाबा व्हायचं तर पोलीस व्हायचं, नाहीतर नाही व्हायचं, मग शेती करायची. आणि त्यानंतर मी माझं 11वी 12वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये, कारण मला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे तिथं झालं. मी सायन्स मी केलं. त्यानंतर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते मी BA मधून केलं. कारण की मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. 2019चा मी फॉर्म भरला होता पोलीस भरतीचा. परंतु प्रत्येक वेळी GR चेंज होत राहिला. पहिल्यांदा त्यांनी ग्राउंड घेतलं होतं, ग्राउंडची प्रॅक्टिस चांगली केली. त्यांनी परत GR चेंज केला की लेखी घ्यायची आधी. मग परत लेखीची सुरुवात केली. परत त्यांनी GR चेंज केला की आधी लेखी नाही ग्राउंडच घ्यायचं. माझा अभ्यास झाला होता. पण म्हणलं आता ठीक आहे, नको ग्राउंडला परत जायला. तर मग मी तिथून पुढे MPSCचा आणि माझ्या मित्रांच्या मार्गदर्शनामुळे, मैत्रिणींच्या मार्गदर्शनामुळे सुरू केलं. मला तर खरं MPSC हे नाव ऐकूनच मला अंगावर काटा यायचा की आपलं नाही होणार तिथे, आपण साधी पोलीस भरती देऊया. 4 वर्षानंतर डिपार्टमेंटची एक्झाम देऊन PSI होता येईल. पण मला माझ्या घरच्यांनी विश्वास दिला की बाबा तू करू शकते. मग तिथून अभ्यास सुरू झाला. मी पोलीस भरती द्यायची बंद केली. मी SYला असताना पोलीस भरतीचा अभ्यास थांबवला. त्यानंतर मला अजून एक आठवते, 26 जून 2020 पासून माझा प्रवास सुरू झाला. तो 1 ऑक्टोबर 2024ला संपला. एवढा मोठा प्रवास होता. खरंच हा सोपा नव्हता.
कारण की प्रत्येक वेळी लोकांचे ऐकून घेणं किंवा काय, कारण आई वडिलांना तिथं विश्वासात घ्यायचं होतं, त्यांना सांगायचं होतं की नाही मी करू शकते, मित्रवर्ग माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यामुळे मी ते आमच्या पप्पांनी, मी सांगते माझा 6वा नंबर आहे, आम्ही 6 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे, तर पप्पांनी बाकीच्यांचं कुणाचं सुद्धा ऐकता आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही सगळ्या जणी आमच्या बहिणी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, कोण फॅशन डिझायनर आहे, कोण नर्स आहे, कोण IT कंपनीमध्ये जॉब करत आहे, तर माझी एक बहीण आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे. तर बाकीच्यांचं न ऐकता पप्पांनी आमच्यावर विश्वास ठेवला, कारण की आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलो. मला मुलींना एक सांगणं आहे की आजकालचं जरी तुम्ही बोलत असाल की शिक्षणाला महत्त्व दिलं जातं, पण आपण आहे अजून गावाकडचे आहे, तर तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या, आई-वडिलांचा विश्वास घ्या, कारण की 10वी 12वी नंतर सगळ्यांची लग्न केली जातात, तर तुम्ही तिकडे न जाता पण तुमचं आयुष्य 18 पर्यंतच मर्यादित राहिलं, 20 वर्षापर्यंतच मर्यादित राहिलं, नंतर मी समोरच्यांचा धुनी भांडी आणि ते मुलबाळ सांभाळणं तिथपर्यंत होतं. तर मला सगळ्या मुलींना तरतुदीची विनंती आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, एक क्षेत्र निवडा की हां मी या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करू शकते किंवा चांगलं माझ्याकडून जॉब एखाद्या ठिकाणी होत असेल तर तो करा, पण स्वतःच्या पायावर उभं राहावा. कारण की जर आपण आता समजा तुमचं एखादीचं लग्न झालं तर प्रत्येक वेळी तिला हात पुढे करावा लागणार, मला पैसे द्या, किंवा जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी होत नाही ना, तुमची ओळख निर्माण करत नाही ना, तोपर्यंत हा समाज पुढे घेऊन जाणार आहे. आज मी PSI झाले, पण ते मला ओळखत नव्हते, ते पण म्हणतात हा पोरगी PSI झाली, एवढा सत्कार करतात, हातात हात मिळवतात, छान केलं, हा थँक्यू. पण असं असतं जर मी नापास झाले असते तर आज मी इथं नसते, आज मी इथं नसते, कुठेतरी दुःख झालं. पब्लिक पॉलिसीचा आहे, आय एम नागपूरमधून केलं. तर आदरणीय गुरुजन वर्ग, इथं शिकलो नसलो तरी इथले सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, सय्यद सर, आदरणीय व्यासपीठ, नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आदरणीय तात्या आणि प्रेरणास्थान आदरणीय संभाजी सर. आणि आता सरांनी ओळख करून दिल्याप्रमाणे की भविष्यात आम्हाला ज्यांचं सहकार्य लागणार आहे ते सर्व PSI साहेब लोक आणि CA सर यांनी जेवढं मोठं काम केलं, जेवढा मोठा अभ्यास केला तेवढा काय मी केला नाही, मी प्रामाणिक सांगतो. आता इथं 4 वर्ष एवढे कष्ट, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो मी एवढे कष्ट केले नाही. ज्यावेळी 8वी 9वीत होतो त्यावेळेस ठरवलं होतं की वकील व्हायचंय, त्यामुळे 10वी वाघेरे कॉलेजमधून झाल्यानंतर 11वीला आर्ट्सच घ्यायचं हे पक्क ठरवलं होतं. जरी चांगले टक्के आले, काय समाजाच्या दबावामुळे सायन्स घ्यावं लागतं, म्हणजे पुढे काय करायचं हे मग त्यानंतर कळत नाही. पण मी सगळ्यांचा दबाव झुकवून आर्ट्सच घेतलं. आणि हे सांगेल कारण की माझी मम्मी शिक्षिका आहे आणि घरात एखादा शिक्षक असल्यामुळे बाहेरून जास्त दबाव असतो की मुलाने डॉक्टर व्हावं किंवा मुलाने दुसरं काहीतरी सायन्स फील्ड मध्येच करावं. मी आर्ट्स घेतलं. त्यानंतर 11वी 12वी नंतर एक चूक झाली, म्हणजे एक थोडस असं वाटतं की थोडं दुर्लक्ष झालं, कारण की पुण्यात पहिल्यांदाच गेलो होतो. मी क्लॅट द्यायची विसरलो. 12वी नंतर जी लॉ करण्यासाठी एक्झाम असते, मला लॉच करायचं होतं 9वी पासून, पण 12वी गेल्यानंतर क्लॅट द्यायची विसरलो. मग आता करायचं काय? 12वीत चांगले पर्सेंट झाले का तर आर्ट्स घेतलं होतं. मग परत फर्ग्युसन कॉलेजलाच माझ्या चांगल्या याच्यामुळे BA इकॉनॉमिक्स मला ऍडमिशन मिळालं. फर्ग्युसन कॉलेजमध्येच मी BA इकॉनॉमिक्स केलं आणि परत लॉला देखील मला फर्ग्युसन कॉलेजच मिळालं. मी गेले 8 वर्ष झालं फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्यातच मला एक विद्यार्थी मित्रांना सांगायचं की आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत असतात, पण आपण ग्रामीण भागातून असल्यामुळे आपल्याला त्या ऑपॉर्च्युनिटीजचं महत्व कळत नाही किंवा त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. अशी एक ऑपॉर्च्युनिटी मला मागच्या वर्षी मिळाली. महाराष्ट्र शासनाची एक स्कीम आहे, चीफ मिनिस्टर फेलोशिप. म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पूर्ण करून 1 वर्षाचा अनुभव घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांना एक 60 विद्यार्थी, जी जशी एक्झाम आपली PSI ला होते, जशी MPSC ची एक्झाम होते, तशी एक एक्झाम होऊन त्यातले 60 विद्यार्थी सिलेक्ट करून महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवांमध्ये 1 वर्ष कालावधी करता ते ऍज अ स्कॉलरशिप म्हणून पाठवतात. आणि त्या अंतर्गतच मला मंत्रालयात काम करण्याची एक मोठी संधी मिळाली. मंत्रालयामध्ये मी आदरणीय प्रधान सचिव, विकास आयुक्त, नियोजन विभाग यांच्या अंतर्गत काम केलं. त्यामध्ये यशाची लढाई पार करत पुन्हा एकदा 2022ला
त्याला मेन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आदरणीय श्री भेटेसाहेब, बहुजन नाट्य परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि संस्थापक, आमचे बंधू तात्या देवार, सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कधी बोललेलो नाही बरं का, मी पहिल्यांदाच बोलतोय. मी माझा परिचय करून देतो. मी शरद निवृत्ती नवले, मी परिचरला. मी 1991 साली पोलीसमध्ये भरती झालो. माझे वडील रिटायर शिक्षण विस्तार अधिकारी, माझा बंधू भोर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस हवालदार म्हणून काम पाहतो. आम्ही जॉईंट फॅमिली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, कारण आम्ही दोघं पोलीस असून सुद्धा आम्ही जॉईंटमध्ये आहे. मित्रांनो, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, 2013 मध्ये मी परीक्षा दिल्यानंतर त्यांना निकाल आत्ता लागला. म्हणजे आपली कायद्याची जी यंत्रणा जी आहे ती किती पॉवरफुल आहे, त्याचा निकाल आता लागला. आणि त्याच वेळेस योगायोगाने माझी सर्व्हिस 33 वर्ष झाल्यामुळं मला सिनियरिटी प्रमाणे PSI पद मिळालं. अशा प्रकारे मला 2 संधी मिळाल्या आणि मी सिनियरिटी प्रमाणेच घेतलं, कारण बरोबर मला फक्त विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे, व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा. माझं वय 56 आहे, पण मी आजपर्यंत कधीही तंबाखू सुद्धा खाल्ली नाही. आणि माझा जो बंधू आहे विजय नवले, तो जर इथं येऊन उभा राहिला तर तुम्ही म्हणणार मीच बोलत होतो. असे आम्ही डोळे आहोत, डोळे नाही तर डोळ्याला दिसतो. तो सुद्धा बिगर व्यसनी आहे. मी गुन्हे शाखा आणि कोणत्या पोलीस स्टेशन सारख्या सर्व ठिकाणी काम केलंय. नवले नावाचं दहशत काय आहे ते कोणत्यामध्ये कधी जर आला तर नक्की तुम्हाला समजा की नवले आणि ते 66चे दहशत म्हणून ओळखले जातील. मला सांगायचं तात्पर्य की व्यायाम करा आणि खूप मेहनत घ्या. यश आपल्यापासून लाभ नाही, फक्त मेहनत पाहिजे. कष्ट घेतल्यानंतर यश हे मिळणारच. आणि तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे, 66चं नाव जर मोठं करायचं असेल तर अभ्यास नक्की करा. दिवार साहेब सारखी माणसं तुमच्या पाठीशी नक्कीच उभी राहतील. आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. आणि जास्त नाही बोलत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेमध्ये ही यादी जवळपास 14 जणांची आहे. त्या बहुजन नाट्य परिषद महाराष्ट्र राज्य 14 नाही 18 जणांची आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीनं आणि ज्या तात्यांनी हा पुढाकार घेतला, त्यांच्या बहुजन नाट्य परिषदेने पुढाकार घेतला, त्या सर्वांचं मी जरी फक्त या ठिकाणी रेवती भोसले या बोलले आहेत आणि आपण त्यांचा एकटीचा सत्कार केलाय, परंतु मला असाच एक कार्यक्रम पुढे भिवडीत आहे ते दर मिनिटाला फोन करतायत. शालेय कार्यक्रम आहेत आणि विद्यार्थ्यांचा अर्धा दिवस असतो, त्यामुळे मी तात्यांची विशेष परवानगी घेतलेली आहे. तर या कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले सय्यद सर, त्यांचा मागच्या आठवड्यात आम्ही इथेच 2 कार्यक्रम घेतले. सुनीता त्यांचा मी नामोल्लेख केला. आप्पासाहेब भांडवलकरांना सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. PSI नवले साहेब म्हटले की मी कधी तंबाखू सुद्धा खाल्ली नाही, पण नवले साहेब तंबाखू व्यतिरिक्त इतरही व्यसन असतात मोर लोकांना. तंबाखू खाल्ली नाही म्हणजे बाकी काही केलं नाही असा त्याचा अर्थ आम्ही कदाचित घेणार नाही. पण एक चांगलं वाटतं त्यांच्या तब्येतीकडे पाहून की त्यांना एक व्यायामाचं चांगलं व्यसन असलं पाहिजे. आणि ती एक अत्यंत चांगली बाब सगळ्या स्पर्धकांनी लक्षात ठेवावी. रेवती बोलत असताना सगळ्या मुली कशा अटेंटिव्हली पाहताय ते मी तात्यांना सांगत होतो. आणि हे तुमच्यामध्ये एक ध्येय ठेवा, मुलगा आणि मुलगी आता मुळात तुम्हाला 50% वर न्यायचं झालेलं आहे काम. सगळ्या नोकऱ्यांमध्ये 50% रिझर्वेशन आले.
म्हणजे मला आता लग्न केल्यावर शेती करायची, स्वयंपाक करायचा, मुलं होतील, चूल बघायची, एवढं ध्येय ठेवू नका आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या वेळेला तात्या म्हणजे 80च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये बँकेतली नोकरी किंवा सरकारी नोकरी या दोनच संध्या होत्या. आता त्याच्या पलीकडे जा. मी माझ्या मुलीला अजिबात कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत आणलं नाही. ती मुलगी स्वतः डॉक्टर झाली, डेंटिस्ट झाली, बाणेर सारख्या हायस्ट्रीट म्हणजे अगदी उच्चभ्रू वस्तीमध्ये तिने तिचं हॉस्पिटल छोटस भाड्याच्या जागेत सुरू केलं. आणि मला वाटतं की माझा शेवटच्या महिन्याचा पगार होतो तो तिच्या पहिले स्वतःच्या स्वतः पायावरती उभं राहायला, ते ऑनलाईन त्याचं रात्रीचं काय चालायचं एकदा दार लावून घेतल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. कारण या आधुनिक जगात कम्युनिकेशन मध्ये संभाजीराव जे काही खेळ झालंय, सर्वांचा नामोल्लेख करायचा राहिलाय. कारण खरं म्हणजे नवले साहेबांचा केला, काकडेसर आहेत, कैलासजी दिवार आहेत, राहुल भोंडे आहेत, संतोष डुबल आहेत, विशाल पेटकर आहेत, नानासाहेब कासोडकर आमचे खेळाडू क्षेत्रातले, संदीप टिळेकरांनी या ठिकाणी अभिवचन दिले की मी न्यायदानाच्या क्षेत्रात गोरगरिबांना न्यायदानाचं काम करणार असं. पण तो मोफत हा शब्द विसरला, तोही ठेवा त्याच्यामध्ये. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लोणकर साहेब आहेत, दत्ता नाना भोंगळे आहेत, छायाताई नांदगुडे आहेत, आमचे सहकारी संभाजीराव महामुळे आहेत, बाळासाहेब भोसले आहेत, अमोलजी बनकर आहेत, हनुमंतजी वाबळे आहेत, दत्तानाचे सगळेच पत्रकार बंधू आहेत. सगळ्यांचंच नामोल्लेख करत नाही. मंगेश आहेत, नाना आहेत, अतुल पवार आहेत. मी एवढ्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि ह्या मुलांचा सत्कार करण्यासाठी आलो आहे. ते तात्यांनी ज्यावेळेस सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली मुलं आहेत, मी स्पर्धा परीक्षेतूनच गेलो. पण तुम्ही फार लकी आहात असं मी मागच्या आठवड्यातले भाषणात सांगितलं. हे इकडे एक टोपी घातलेल्या व्यक्तीचा फोटो आहे, सगळ्यांनी बघा. त्या व्यक्तीमुळे मी आज इथं उभा आहे किंवा आयुष्यात उभा आहे. संभाजी महामुनी यांनी 1967 साली आमचे त्यावेळेचे ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले आदरणीय दादासाहेब जाधवराव आणि सदाशिवरावांना झेंडे माझे वडील आज हयात नाही, 67 साली शाळा काढली हायस्कूलची. त्यावेळेला 7वी पर्यंत प्राथमिक शाळा मराठी मीडियम मध्ये असायची आणि मग 8वी ते 11वी SSC त्यावेळेला असायची. तर मला वाटतं त्या पॅटर्न मधलेच असतील. आणि आपण लोकांच्या खिशातल्या टॅक्सवरचा पगार घेऊन आपला प्रपंच चालवतो, ही संकल्पना अजून आमच्या सरकारी यंत्रणेच्या डोक्यात आलेली नाही. हे माझ्या जाधव नावाच्या शिपायावरून तुम्ही ओळखून घ्या. बघायच्या तुम्ही आज कुठल्याही याच्यात जा, सरकारी कार्यालयात साहेब जेवतायत, थोडा वेळ या, आताच काय येते 5:30 वाजता या, ऐकता नाही असे शब्द काय होतात. तुम्ही अन्यायाविरुद्ध लढत असताना याच्या विरुद्धही लढा. मी आणि उद्या अधिकार म्हणून पदभार स्वीकारणारे सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. वेळेचं गांभीर्य ठेवून या ठिकाणी अधिक बोलता पुन्हा आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. दोघांचं सपान एकत्र करू खरे दिशा जावी. तुझं ज्ञान राहिलं मला, माझं ज्ञान तुला घे. दोघांचं ज्ञान एकत्र करू खरे दिशा संपलं. काय दोहा बाजूला टाळ्या वाजवायची काय बॅटरी रिचार्ज झाली की संध्याकाळपर्यंत चालेल, पण आपण एवढं तेवढं चालणार. आणि मी कविता करता विरोध कळला संध्याकाळी कळला नाही, मला फोन केला. कसं आहे, शिक्षकाला 40 मिनिटं घ्यायची सवय असते.
मी काय ऑर्डर घेणार नाही, त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तात्यांनी तसं त्या ठिकाणी मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे चेहरे काय पाडू नका. आमचे विद्यार्थी 7 वाजता आले चेहऱ्यावर त्या ठिकाणी त्यांचा आनंद किती दिसते सुंदर झाले त्याची पोच पावती आहे म्हणून निर्माण केलेला आहे. ही एक मोठी पायवाट ज्याने आपल्यासाठी प्रकाशमान करून दाखवलेली आहे. त्याच्या नावातच प्रज्ञा आहे, त्यामुळं त्यांच्याबद्दल अधिक न बोलणं सोयीस्कर होईल. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, सायन्स फॅकल्टीतून त्याने 11वी-12वी पूर्ण केलं आणि गरवारे कॉलेजमधून त्याने 12वी आणि कॉमर्सचे पदवी पूर्ण केली आहे. कठोर परिश्रम करून त्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाली. आम्हाला सगळ्यांना आपला अभिमान आहे. मान्यवरांच्या शुभ असते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण जरा टाळ्या वाजवून सगळ्यांना स्वागत करूया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. शिक्षण पूर्ण केलं. साहेबराव गांधी कॉलेज जेव्हाचा 5 करोड असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएडचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी नुकतीच लॉची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे. पुढील सन्मान आहेत ऍडव्होकेट हर्षद चंद्रकांत लोंढे, लॉमधून त्यांनी 12वी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. वाघेरी कॉलेजमधून त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून त्यांनी आपली डिग्री विधीची डिग्री गर्दीचा रुबाब काय असतो हे बघून आपल्याला कळतं. सन्माननीय ठाकरे सरांच्या वाटतं हा सन्मान व्हावा अशी विनंती करतो. पोलीस खात्यात अभिमानानं गुण भरून यावा असा हा क्षण आहे. निश्चितपणानं रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी 12वी शिक्षण पूर्ण केलं आणि 1991 साली पोलीस खात्यात त्यांनी 33 वर्ष सेवा केली आणि 2013 मध्ये त्यांनी खात्याअंतर्गत परीक्षेत 200 पास झाले आणि आता सिनियरिटीनुसार ते कार्यरत आहेत. 2023 मध्ये त्यांची मराठीमध्ये निवड झाली होती आणि त्यानंतर आता हा मानाचा पुराण त्यांनी मिळवलेला आहे. PSI परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या वडिलांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पुढील ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि 3ऱ्या प्रयत्नामध्ये ते PSI या पदाला त्यांनी गवसणी घातलेले आहे. बरोबर स्वतंत्र फाउंडेशन मध्ये लायब्ररीमध्ये कसं परिश्रम केला, डॉक्टरांचा अभ्यास केला. त्यांची आई नर्सिंगचे काम करते याची जाण त्यांनी ठेवली आणि अत्यंत सन्मान व्हावा अशी विनंती करतो. 2021 मध्ये त्यांनी BSc ऍग्रिकल्चरची पदवी मिळवली आणि कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मधून त्यांनी ऍग्रिकल्चरची पदविका प्राप्त केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये PSIचे यश मिळवलेलं आहे. जरा त्याबद्दल प्रल्हाद राणे समोर त्यानंतर आज विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी घेण्यात आला व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर निपुणांचाही वैयक्तिक काम घेता सर्वच मान्यवरांच्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी सर्वांचा भोजनाकडून खूप खूप आपल्या या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो आणि आपल्यानंतर एकमेकांना फोटो घ्यायचा आपण सर्वांनी या ठिकाणी